नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरती 2023 संदर्भात महत्त्वाची अपडेट। तर बघा, संपूर्ण राज्यभरात तलाठी भरतीची जी आहे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो। आणि आता यामध्ये जे आहे काही उमेदवार तेथे अपात्र होणार आहेत। तर पहा, या संदर्भातच महत्त्वाची अपडेट येथे मिळत आहे। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व माहिती ते बघणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु मित्रांनो बघा, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच बघा, आरोग्य विभाग भरतीचा जे आहे रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही जर आतापर्यंत जर बघितला नसेल मित्रांनो, तर आपल्या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तिथे व्हिजिट करू शकता। तर पहा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता की जे पोलीस पाटील पद अंशकालीन दाखवणारे उमेदवार जे आहेत तलाठी भरती तिथे बाद होणार आहेत। तर बघा, नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे तर बघा, पोलीस पाटील या नियमित शासकीय सेवेत असतानाही तलाठी भरती परीक्षेचा अर्ज भरताना अंशकालीन संवर्ग असे नमूद केलेल्या उमेदवारांच्या अडचणीत येथे वाढ होणार आहे। आणि परीक्षेत निवड झालेल्या अशा विद्यार्थ्यांनी हे पद अंशकालीन नसल्याने राज्य सरकारची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे। आणि येत्या सोमवारपासून राज्यभरात होणाऱ्या कागदपत्रांच्या पडताळणीत हे उमेदवार ते बाद ठरणार आहेत। तसे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांची आता धावधाव सुरू आहे। त्यामुळे अशा उमेदवारांवर कारवाई करण्याची येथे शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि राज्यात तलाठी संवर्गातील 4644 पदे भरण्यासाठी जून 2023 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानंतर सुधारित मागणीपत्रानुसार पदांची संख्या 4793 इतकी करण्यात आली। आणि या परीक्षेला राज्यभरात 10,41,000 जणांनी अर्ज केले व 8,64,960 जणांनी जे आहे एक्झाम दिली। आणि त्यानंतर मित्रांनो, आता रिझल्ट इथे लागलेला आहे तलाठी भरतीचा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे त्यांचं सुरू आहे। आणि त्यासोबतच बघा, ज्या उमेदवारांनी पोलीस पाटील हे पद अंशकालीन दाखवले आहे त्यांची पोलीस पाटीलकी आता धोक्यात येथे येणार आहे। तर बघा कशी, तर बघा, पोलीस पाटील हे नियमित पद असताना त्याला अंशकालीन पद असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच शासकीय सेवेत असताना संबंधित वरिष्ठांची लेखी परवानगी घेऊन अर्ज करावा लागतो। मात्र या उमेदवारांनी अशी कोणतीही परवानगी न घेता अंशकालीन संवर्गाचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे व सरकारची फसवणूक केल्याने त्यांचे पोलीस पाटील पदही धोक्यात येणार आहे, असे सरकारी सूत्रांनी बघा सांगितले आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ही तलाठी भरती संदर्भात जे आहे महत्त्वाची अपडेट येथे मिळत आहे मित्रांनो आपल्याला। तर पहा, व्हिडिओ थांबूया, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद। जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।